लग्नानंतर पहिलेच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की नंदिनी आरशासमोर उभा असते. आनंदाचे अश्रू डोळ्यात असतात आणि तिला सगळे काही क्षणी ते आठवत असतात. तिला आठवत असतं की जेव्हा तिला घास भरवत होता, हा घास आपल्या बाळाचा असं म्हटलेला क्षण आठवतो. त्याचबरोबर नंदिनी ते रडत म्हटलेले असते की म्हणजे माझं आई होणं कठीण आहे जीवा, हा क्षण देखील तिला इथे नंतर जीवानी म्हटलेली गोष्टसुद्धा आठवते. आपण आपल्या विल पॉवरनी आपल्या बाळाला दुसऱ्या जगातून आपल्या जगात घेऊन येऊया, ओके नंदिनी, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी सुद्धा नक्की म्हटलेली असते. त्याचबरोबर नंदिनी देवळात जात असते तेव्हा जीवा सुद्धा तिला म्हटलेला असतो की मी सुद्धा तुझ्यासोबत येणार, तू जिथे जिथे जाणार तिथे तिथे मी सुद्धा डोकं टेकवणार, हे सुद्धा तिला आठवत असतं. त्याचबरोबर जुईचे शब्द आठवत असतात. जुई म्हटलेली असते, जी बाई एवढ्या पोरांचा जीव वाचवतो ती आई झाल्याबगर राहील का, हे जुईचे शब्द आठवतात. आता जीवा खरं खालनं आलेला असतो. जे काही ते प्रताप जो काही ते रम्याने केलेला असतो त्यामुळे जीवाची ते चिडचिड होत असते. तेव्हाही ते नंदिनी त्याच्या हातात ते प्रेग्नन्सी टेस्टचं किट ठेवते आणि जीवाने त्या 2 लाईन पाहितल्याबरोबर जीवाला खरं तर स्वप्न असल्यासारखं वाटत असतं. तो म्हणत असतो 2 लाईन म्हणजे, तेव्हाही ते नंदिनी डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणत असते मला कोरड्या उलट्या झाल्या जीवा, आणि ह्या 2 लाईनचा अर्थ असं म्हणून थांबते. तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे आपलं बाळ मी बाबा होणार आहे. तेव्हा नंदिनी इशारेनेच त्याला हो म्हणून सांगते. तेव्हा तर खरं जीवाला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. त्याचा आनंद गगनात मावत नसतो. डोळ्यात पाणी असतं. नंदिनीला घट्ट अशी तो मिठी मारत असतो. बॅकग्राऊंडला छान असं इमोशनल गाणं देखील लागलेलं असतं. आता जीवाने आनंदाच्या भरात खरं नंदिनीला उचलून घेतलेलं असतं. नंदिनी म्हणतं असं काय करताय जीवा, सोडा ना, मी पडेल की. मात्र जीवा तिचा एकही शब्द ऐकत नाही. जीवा म्हणत असतो अजिबात मी तुला सोडणार नाही, मला हा क्षण एन्जॉय करू दे, असंही ते खरं जेव्हा म्हणत असं. तेव्हा नंदिनी म्हणते प्लीज सोडा की, आपल्या मुलीची तुम्हाला शपथ, असंही ते म्हटल्याबरोबर जेव्हा म्हणत असं तुला बरोबर माझी दुखरी नस माहिती आहे ना, असं म्हणून तिला खाली सोडतो. तेव्हा इथे जेव्हा नंदिनीला म्हणतो असं सावकाशा चल इकडे बस, असं म्हणून तिला खुर्चीवर बसतो आणि तिच्याकडे बघून तिला म्हणत असतं थँक्यू सो मच नंदिनी, आज माझा विश्वास बसला की ते जेव्हा देतो तेव्हा थप्पड पार के देतो. एक तो दिवस होता जेव्हा आपण रिपोर्ट वाचून दोघं एकमेकांना बिलगलो होतो. तेव्हा नंदिनी म्हणते आणि हा आजचा दिवस, सगळे अडथळे पार करून सगळ्या शक्यतावर मात करून आपण आईबाबा झालो जीवा, असं म्हणून दोघंही ते फार खुश झालेले असतात. डोळ्यात पाणी असतं, मात्र हे आनंद अश्रू असतात. तेव्हा जेव्हा इथे नंदिनीला परत म्हणत असतो पण तुला माहिती आहे का या सगळ्यातली सगळ्यात बेस्ट गोष्ट काय आहे, या सगळ्यात तू एकदाही खचली नाहीस नंदिनी, असंही ते जीवाने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते असं तुम्हाला वाटतंय जीवा, मी पण खरंच खचले होते. तुमच्यासमोर मी खंबीर असल्याचं दाखवत होते, पण बाथरूममध्ये जाऊन एकांतात शावरखाली खूपदा मी रडले होते जीवा. खरं तर शावरच्या पाण्याने माझे अश्रू धुवून जायचे, पण मला मोकळं वाटायचं. मग मी स्वतःला समजायची नंदिनी, तुला जर बा या जगात आणायचं असेल, त्याला हसताना खेळताना बघायचं असेल तर तुला असं रडून अजिबात चालणार नाही. तू नंदिनी बोलून दाखवत नाहीस तर करून दाखवतेस. मग काय, माझा धीर यायचा आणि मग तुमच्यासमोर सॉलिड नंदिनी म्हणून पुन्हा उभी राहायची, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा सॉलिड तू आहेस, माझी बायको सॉलिडच आहे, पण देवाने आपली किती परीक्षा घेतली ना नंदिनी, पण आपण या परीक्षेत पास झालो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते आपण पास झालो कारण आपली विल पॉवर स्ट्रॉंग होती. तुम्ही पण गिरवत राहिलात ना की आपण आईबाबा होणारच. तेव्हा इथे जीवा म्हणत आणि जेव्हा मला वाटलं की आता आपण आईबाबा होणार ना, तेव्हा खरं तर तू 2 बोटं दाखवून मला खरं तर परत माझा आत्मविश्वास परत आणलास, जीवाला पुन्हा उभा केलंस, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते मी नाही तर आपण दोघांनी एकमेकांना उभा केला आहे, म्हणून तर आज निकाल लागला का नाही चांगला, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो हा निकाल जर बोर्डात येण्यासारखा असेल तर जग जाहीर केलाच पाहिजे ना, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते म्हणजे सगळ्यांना सांगायचं. जीवा नंदिनीला उचलून घेतो, म्हणत असतो सांगायचं नाही वरडून सांगायचं, असं म्हणून नंदिनीला उचलून घेऊन खाली येत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला काकांना खरं तर माननी शरबत घेऊन आलेले असते. आता इथे मिथुन काकाला दिल्यानंतर इथे मिथुन काका म्हणतात अहो वहिनी असं काय करताय, मी तुम्हाला पण सांगितलं होतं शरबत तुम्ही मला घेऊन आला. तेव्हा माननी म्हणते अहो काय करू, पण संपले. मी आता खरं तर नंदिनीलाच आवाज देणार होते, तिला म्हणणार होते की तू कैऱ्या उकडायला घे, मी गूळ चिरते. तेव्हा इथे मिथुन काका म्हणतात हो ठीक आहे चालेल, पण तर पण नाही तर शरबत काही चालतं. आता यांचं बोलणं सुरू असतं तितक्यात खरं वर्ण जीवा जो असतो नंदिनीला उचलून घेऊन आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते अहो काय करताय, सोडा की प्लीज. तेव्हा इकडनं माननी सुद्धा म्हणते अरे जीवा तुझं काय चाललंय, अरे सोड तिला खाली, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो बाबा कुठे आहेत. तेव्हा माननी म्हणते अरे नाहीत ते, हो ते नाहीत ना, बरं दादा आलाय का ऑफिसमधनं. तेव्हा माननी म्हणते हो आलाय तो, पण काय झालंय. तेव्हा मात्र जीवा तिचं ऐकत नाही. काव्या दादा या पटकन खाली, असं
असंही ते म्हणत असतो. तितक्यातच खरं तर इकडनं जी काही वसू असते ती सुद्धा आलेली असते. तेव्हा ते जीवा म्हणत असतो, वसू आता तुला खरं बोलवलं नव्हतं पण आलीस तर असं हे जीवाने म्हटल्यानंतर वसू त्याच्याकडे रागानेच बघत असते बरं का. आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ आलेले असतात. तेव्हा इथे काव्या म्हणत असं, जीवा का ओरडतोस, नवीन कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालं काय तुला, असं इथे म्हटल्याबरोबर जो काही जीवा असतो तो म्हणत असं, नवीन कॉन्ट्रॅक्ट, अरे आयुष्यातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मला मिळाले, खूप मोठी डील मी क्रॅक केली आहे, डायरेक्ट वरच्या सोबतच मला मोठं प्रमोशन मिळालेलं आहे, मी आता काका बनून बाबा होणार आहे आणि नंदिनी मावशीवरून आई होणार आहे, असं इथे म्हटल्याबरोबर सगळेजण फार खुश होतात. तेव्हा इथे जी काही काव्या असते ती काव्या नंदिनीकडे जाते, नंदिनीला मिठी मारत असते, तिला म्हणत असते खरंच का गं ताई. तेव्हा नंदिनी म्हणते हो खरंच. आता माननी सुद्धा दोघांनाही ते मिठी मारत असते, त्यांना अभिनंदन करत असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मला तर आता दादासारखं ओरडं असं वाटते, म्हणजे हत्तीवरनं साखर वाटारे, आम्ही दोघे आई बाबा होणार आहेत, असं इथे जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. तेव्हा इथे माननी म्हणत असते, या आनंदाला कुणाचीही दृष्ट नको लागायला, असं इथे म्हटल्याबरोबरून आवाज येतो तो म्हणजे लागणार. आता सगळ्यांचीच नजर समोर जाते, तर कोण असतं तर विजय आणि रम्या लग्न करून इथे आलेले असतात. हे बघून तर खरंच सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा खरं तरी ते माननी म्हणत असते, हा काय प्रकार आहे सगळा, म्हणजे तुम्ही लग्न करून आलात, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या जी असते ती विजयकडे बघून हसते बरं का. तेव्हा इथे वसू धावतच त्यांच्याकडे जाते, जणू का हिला काहीच माहीत नाही बरं का, असं आव्हानात असते. ती लगेच म्हणते, अगं बाई माझीच दृष्ट नको लागायला यांच्या सुखाला, काय गो रम्या एवढी कसली घाई झाली होती, म्हणजे विजय रावाशिवाय तुला राहवतच नव्हतं का, मला सांगायचं मी लग्न करून दिलं असतं आणि मी तुमची छान वरात देखील काढली असती, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, तुमच्या तिघांनीच वरात काढली असती का. तेव्हा लगेच वसू तिघांचीच वरात. कसंही नाही जीवा, खरं तर आनंदाच्या क्षणी जितकी कमी लोक असतील का तितकं चांगलं असतं, उगाच गर्दी नको ना, कारण समारंभात अशी माणसं हवी ज्यांना खरंच आनंद होतो, हो का नाही, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे आनंद आम्हाला सगळ्यांनाच होतोय, हो का नाही काव्या, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, हो ना खरंच की, पण हे असं चोरून लपून पळून जाऊन लग्न करण्याची काय गरज होती रम्या, असं इथे म्हटल्याबरोबर लगेच विजय मध्ये पडतो आणि म्हणत असतो, ते काय ना कुणाला तरी घाई झाली होती ना रम्याच्या लग्नाची, त्यामुळे काल जे काही घडलं ना त्यानंतर आम्ही लगेच ठरवलं आपण आज आणि आत्ताची या क्षणी लग्न करूया, असं इथे म्हटल्याबरोबर म्हणत असते, अच्छा मग कुठे जाऊन लग्न करून आलात. तेव्हा लगेच विजय म्हणत असतो, कुठे म्हणजे. तेव्हा लगेच मध्ये काव्य म्हणते, कुठे म्हणजे मंदिरात वगैरे केलं का, म्हणजे दुसरीकडे कुठे केलं. तेव्हा लगेच रम्या म्हणते, नाही नाही म्हणजे तुम्ही जिथं डिवोर्स फाईल केला होता का त्याच कोर्टात जाऊन आम्ही लग्न केलंय, रजिस्टर मॅरेज केलं. खरं मुद्दाम काव्याला टोचण्याचं काम करत असते बरं का. आता इकडे पार्थ म्हणत असतो, नक्की रजिस्टरच मॅरेज केले का. तेव्हा लगेच विजय म्हणतो, रम्या तू बरोबर बोलत होतीस गं, हे घर काय कोर्टापेक्षा कमी नाही बरं का, म्हणजे सगळे पुरावे द्यावे लागतात ह्यांना सगळ्यांना, थांब दाखवतो तुला, असं म्हणून विजय खरं तर आता इथे पार्थकडे जातो आणि ते कोर्टात काढलेले हार घालून फोटो काढलेले सगळे काही ते त्यांना दाखवत असतो. त्यानंतर खरं नंदिनी म्हणत असते, तुम्हाला लग्न करायचंच होतं तर मग कोर्टात जायची काय गरज होती, आमच्या सगळ्यांसमोरच लग्न करायचं ना, असं इथे म्हटल्याबरोबर विजय लगेच म्हणतो, कोण तुम्ही, आमचे कोण लागता तुम्ही, रम्याने तुमच्यासमोर तुमच्या साक्षीने लग्न करावं, इतकं प्रेम इतकी माया इतका आदर तुमच्यापैकी दिला तिला कोणी, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, एक मिनिट विजयराव, ते आज येऊन आम्हाला इथे सांगण्याची तुम्हाला अजिबातच गरज नाही, ते प्रेम तो आदर मिळवण्यासाठी रम्यासुद्धा कधी तशी वागली नाही आमच्याशी, असं इथे म्हटलं. काव्यासुद्धा म्हणते, आदर, काल रात्री रम्या जे काही वागली ते आदरणीय होतं का विजयराव, काय ना विजयराव, खरं रम्याची एक बाजू तुमच्या समोर आलेली आहे, ती ॲक्च्युली खरी नाही आहे, जरा समजून घ्या, असं इथे म्हटलं. जीवासुद्धा म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, रम्याच्या बाबतीत हे घर कोर्टापेक्षा कमी नाही, त्यामुळे खरं तर आमच्यासमोर त्या रम्याची वकिली करण्याची अजिबातच गरज नाही, असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, काय गंमत आहे ना, म्हणजे आजपर्यंत मी फक्त ऐकलं होतं की चोराच्याच राज्यात चोराचे नियम होतात, आज प्रत्यक्षात खरं होताना सुद्धा बघतोय मी, तुम्ही जज करणार माझ्या रम्याला, आता बस झालं ह्या सगळ्या गोष्टी, आज नंतर तिला कुणीही दुखू शकणार नाही, कारण आता ती फक्त रम्या शितोळे नाही तर विजय रम्या मतकरी आहे, आता तिला बोलवायचं असेल तर मिसेस मतकरी म्हणूनच बोलायचं, असं म्हणून खरं तर इकडे पारच्या तोंडासमोरच हा विजय गेलेला असतो बरं का. तेव्हा इथे पारच्या चेहऱ्यासमोर जाऊन म्हणत असतो, आता जर रम्याशी लढायचं असेल तर या विजयशी भिडावं लागेल. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आमच्याच घरात येऊन आम्हालाच धमकी देतोस का. तेव्हा जीवासुद्धा म्हणतो, तुला कळतंय का तू काय करतोस म्हणून, हे घर
आमचं आहे आणि आम्हाला धमकी द्यायची अजिबातच गरज नाही. लग्न झालंय ना, आशीर्वाद घ्या, शाप घेऊ नका. विवासुद्धा रागातच म्हणतो बरं का. इकडनं पारसुद्धा म्हणायला लागलं असतो आणि इकडे विजयसुद्धा त्यांच्या अंगावर धावून आलेलं असतं. तेव्हा माननी ह्या सगळ्यांनाच थोडं शांत करते आणि विजयला म्हणत असते, विजयराव आईवडील नाही आले तुमचे? तेव्हा विजय म्हणत असतो, ते माझ्यावर जरा रागवलेत पण मनवेल त्यांना, नका काळजी करू. तेव्हा इथे मानन म्हणते, का बरं, का नाराज का तुमच्यावर? तेव्हा इथे विजय म्हणत असतो, कारण मी त्यांच्या सुनेला घेऊन त्यांच्यासोबत न राहता वेगळीकडे राहण्याचं ठरवलेलं आहे. असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणत असते, हां मग बरोबर आहे. आपली मुलं जर वेगळे राहायला लागली ना तर कोणत्या आईवडिलांना थोडं वाईट वाटणारच. आता तेव्हा विजय म्हणतात, हो नका टेन्शन घेऊ, पण त्यांना मी मनवेल. तेव्हा इथे वसू जी असते ती विजयला मुद्दाम म्हणते बरं का, बरं विजयराव मग आता तुम्ही कुठे राहणार दोघे, म्हणजे कुठे बघताय घर? असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणत असते, वसुताई मी काय म्हणते, म्हणजे तुम्ही आता सगळे प्रश्न इथेच त्यांना विचारणार आहात, ओळायचं वगैरे नाही का, नवीन जोडपं ते? असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे विजय म्हणत असतो, फक्त ओळायचं म्हणजे माप वगैरे नाही का ओलांडायचं? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, माप? रम्या इथे का माप ओलांडेल? तेव्हा इथे विजय म्हणतो, कारण आजपासून रम्या माझ्याकडे नाही तर मी तिच्याकडे येऊन राहणार आहे. असं इथे विजयनी म्हटल्यानंतर सगळ्यांना तर फार इथे धक्का बसलेला असतो बरं का. तेव्हा इथे वसुजून काहीला काहीच माहीत नाही अशी करतो, अगो बाई म्हणजे घर जावंय वगैरे का? तेव्हा लगेच विजय म्हणतो, येस, आजपासून विजय मतकरीचा नवीन पत्ता, देशमुख आशीर्वाद बंगल्यात. तेव्हा वसू म्हणते, वाव मस्तच की. तेव्हा माननी म्हणत असते, या दोघांनी लग्न केलं, विजयराव इथंच राहण्याचं म्हणतात, हे सगळं काही तुम्हाला माहीत नाही का? खरं सांगा बरं. असं इथे वसू समोर जाऊन माननी विचारत असते. तेव्हा इथे काव्या म्हणते, अहो आई कोणाशी बोलताय तुम्ही? चोराचे नातेवाईक सुद्धा चोरच असतात. तेव्हा इथे नंदिनी खरं काव्याला शांत करते, काव्या शांत हो, आपण दोघींनी आता शांत राहण्याचीच गरज आहे. असं इथे नंदिनी काव्याला म्हणत असते. तेव्हा खरं तर इकडे रम्या म्हणत असते, सगळ्यांना तुम्हाला झालंय काय? घर जावे होण्याचे सध्या ट्रेंडच सुरू आहे, तुम्ही एवढे सगळे शॉक का होतात? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, कमाल आहे ना, म्हणजे कालपर्यंत आपल्या कंपनीतले कॉन्ट्रॅक्ट चोरणारा हा विजय आज आपल्या घरात येऊन लाचारासारखं राहायचं म्हणतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अरे घरात आलेल्या प्रत्येक माणसाला काय आपण घरात ठेवूनच घेतो का? नाही ना, काय ना, आदर हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. रम्यानं तू कधीच गमावलंय, आता तू सुद्धा. पण या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही. जास्तीत जास्त तुम्ही बसा, पाणी वगैरे प्या आणि मग इथून तुम्ही निघून जा. असं म्हटल्याबरोबर जो काही विजय असतो तो वसूला म्हणत असतो, आई खरं तर हे घर कुणाच्या नावावर आहे? तेव्हा वसू म्हणत असते, माझ्या आणि विक्रमच्या, म्हणजे 50-50. तेव्हा विजय म्हणतो, म्हणजे आई तुमच्या आणि विक्रम काकाच्या, हो ना? मग तू विक्रमच का? असं इथे पार्थला म्हणत असतो, मग हे ठरवणार फक्त आई. लगेच वसू म्हणते, करेक्ट आहे. आणि मला हे कळत नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टीचं इतकं इशू का करताय? म्हणजे अरे इथे मिथून का सुद्धा या घरात घर जावंय म्हणूनच राहतो ना. आणि खरं तर जेव्हा नंदिनी माहेरी निघून गेली होती तेव्हा जीवासुद्धा 1 महिन्यासाठी तिथे घर जावंय म्हणूनच राहायला गेला होता ना. मग तुम्हाला वेगळे नियम आणि आम्हाला वेगळे नियम, असं का? वसूचं हे बोलणं ऐकल्यानंतर लगेच नंदिनी म्हणत असते, 1 मिनिट वसू आत्या, माझे बाबा नेहमी म्हणायचे, ज्याची नियत साफ त्याला सगळं माप. जीवाची नियत साफ होती म्हणूनच खरं मला म्हणून या घरात घेऊन येण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे यांची आणि विजयची अशीही तुलना होत नाही आणि तशीही तुलना होत नाही. आणि एक गोष्ट राहिली, आई जे काही निर्णय घेतले या बाबतीत आम्ही त्याच्यात सहमत आहोत, असं इथे नंदिनीने म्हटलेलं. तेव्हा लगेच उगसू मुद्दाम माननीला म्हणत असते, खरंच नशीब आहे गं माननी तुझं, तुझ्या सुना तुझं एवढं तरी ऐकतात. आणि 1 मिनिट, नवीन जोडपी लग्न करून इथे आले, त्यांच्याशी वागण्याची ही कोणती पद्धत आहे? आणि त्यांनी इथं राहायचंय का नाही हे खरं तर मी ठरवेल, कारण की माझा सुद्धा हिस्सा या घरात आहे. तेव्हा लगे विजयसुद्धा म्हणतो, आणि नियतीचा वगैरे कुठं प्रश्न आला? खरं तर आईंना त्यांच्या मुलीचा विरह सहन होत नाही, त्यामुळे मी इथं आलो आहे. नियतीचा तर प्रश्नच नाही. आणि सोशली, लिगली आणि इमोशनली सगळ्या गोष्टीत आम्ही काही चुकीचं करत आहेत, हो का नाही माननी काका? असंही ते विजय मुद्दा म्हणत असतो बरं का. तेव्हा इकडनं मिथून काका सुद्धा माननीला म्हणत असतात, खरं तर वहिनी, देशमुखांचं मन मोठं आहे, त्यांचं घर मोठं आहे, देशमुखसुद्धा मोठे आहेत, त्यांना साजेसं त्यांनी वागावं, असंही ते मिथून काकांनी म्हटलेलं असतं. तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, एकदम करेक्ट आहे मिथून काका. आणि काव्य, अगं असं काय बघत बसली, जा की माप ओलांडण्यासाठी घेऊन ये की. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत, माप आणते की गं, छानसं मापटं घेऊन येते, पण मला एक प्रश्न पडलाय, मापटं कोण ओलांडणार? म्हणजे तू ओलांडणार का विजयराव? असं इथे काव्याने बरोबर रम्याला उत्तर दिलेलं असतं. आता खरं तर इथे रम्या आणि विजय दरवाजाच्या बाहेर गेलेले असतात, त्यांचं स्वागताची तयारी ते कशी बशी केलेली असते. वसू इथे त्यांना ओळखण्याचं काम करत असते. ओळण वगैरे झाल्यानंतर जी काही वसू असते ती म्हणत असते, खरं तर इथे तुम्हाला कोणीही आग्रह करणार नाही बरं का नाव घ्यायला, उखाणा घ्यायला, पण मी म्हणते उखाणा घ्या की तुम्ही. म्हणते, अगं उखाणा?
मात्र इकडे विजय लगेच तयार असतो बरं का. उखाणा ह्याचा तर इतका डेंजर आहे ना, तुम्ही फक्त ऐकाच. ते उखाणा घेतो बरं का आता. बायकोसाठी मी आलो घरदार सोडून, बायकोसाठी मी आलो घरदार सोडून, घरातल्याचा प्रत्येकाचा विरोध मी काढणार मोडून, तिचं सुख तिचा आनंद हाच माझा ध्यास आता, बघतो कोण कोण देतोय त्रास तिला आता, प्रेमाने हात घेऊन रम्याचा हात, सावधान विजय येतोय घरात. असं इथे खरं म्हटल्याबरोबर आता सगळ्यांनाच ह्या विजयच्या उखाण्याने धक्का बसलेला असतो बरं का. इकडे वसू कौतुक करत असते, काय विजयराव किती मस्त उखाणा घेतला, रम्या तू घे आता. तेव्हा लगेच रम्या म्हणते, काय उखाणा? अगं आई आता नको ना गं, बघितलंच ना बाहेर किती ऊन आहे आणि खूप थकलोत गा मी आता, आणि बघितलं ना आमचं कसं जंगी स्वागत केलं सगळ्यांनी, असं इथे मुद्दा म्हणत असते बरं का. कारण की रम्याला उखाणाच घ्यायचा नसतो. तेव्हा वसू म्हणते, हो गं दमला असताना तुम्ही दोघं, हां स्वागत तर लईच केलं आहे घरच्यांनी भारी, हां बरं ठीक आहे ये माप ओलांडून, असं म्हणून आता इथे रम्या माप ओलांडणार असते. विजयीने खरं तर तिला हात दिलेला असतो बरं का. मात्र इकडे रम्याने त्याचा हात इथे झटकलेला असतो आणि एकटीच माप ओलांडून घरात आलेली असते. आणि हे सगळं काही नोटीस केलेलं असतं ते म्हणजे नंदिनी आणि काव्याने. अशा प्रकारे इथे विजय घर जावाई देशमुखांचा झालेला असतो. आता यांचं खोटं नाटक जे काही लग्न आहे ते घरच्यांना तर माहीत असतं हे सगळं काही नाटक आहे, पण नंदिनी आणि काव्या यांचं लग्न खोटं आहे हे सगळ्यासमोर कशा प्रकारे आणतात हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.